नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना 4,39,966 मते पडली, तर अपक्ष उमेदवार वैशाली दरेकर यांना 2,34,488 मते पडली. या मतदारसंघात जवळपास 2 लाखाच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न केले होते, परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून येते. यावेळी विजयानंतर श्रीकांत शिंदे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीकांत शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी गुलाल उधळत जल्लोष केला. यावेळी त्यांनी सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. धन्यवाद व्यक्त करतो. मी त्यांचे आभार व्यक्त करतो की तिसऱ्यांदा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती, माझ्यावरती. आज तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला 2014, 2019 आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ती लोकांनी जिंकून दिलेली आहे. सर्व शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, RP असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी 2 महिने जो प्रचार या ठिकाणी केला, जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज हे यश जे आहे आपल्याला पाहायला मिळालं. उल्हासनगरमध्ये TOK असेल, साई पार्टी असेल, हे असे वेगवेगळे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे आहे या ठिकाणी काम केलं. मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली आणि तिसऱ्यांदा मला वाटतं मोठं मताधिक्य जे आहे हे कल्याण लोकसभेमध्ये मिळतंय. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.